नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे या यूट्यूब ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये व्ही सीची जी काय अपडेट होती ती आपण पाहिलेली आहे. आज अशाच एका अतिशय महत्त्वपूर्ण व्ही सीची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. अत्यंत महत्त्वाची ही व्ही सी झालेली त्या संदर्भामध्ये अनेक जे काही विशेष ज्याला आपण 10 कलमी आणि 7 कलमी कार्यक्रम आपल्या सगळ्याला माहिती आहे, शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री महोदय यांचे जे कार्यक्रम आहेत त्याच्या संदर्भामधली ही व्ही सी होती. हे DYD संभाजीनगर यांचं पत्र आहे व्ही सीचं इतिवृत्तांतांचं. या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती बघूया. प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या 25/1 म्हणजे 25 जानेवारीला ऑनलाईन जी काही व्ही सी झाली त्या संदर्भामधली ही माहिती आहे. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे 7 कलमी कृती कार्यक्रम व माननीय मंत्री शालेय शिक्षण यांचा 10 कलमी कृती कार्यक्रम तसेच माननीय प्रधान सचिव यांची बैठक 21/1 म्हणजे 21 जानेवारीनुसार विविध विषयाच्या अनुषंगाने माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर 25 जानेवारी रोजी सायंकाळी घेण्यात आलेली व्ही सी ऑनलाईन. प्रधान सचिव जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सगळे उपसंचालक कार्यालय यांची व्ही सी झाली आणि त्या व्ही सीमध्ये जे काही निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने DYD कार्यालयाची आपल्या शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना सगळे म्हणजे त्या विभागातले यांच्यासोबत व्ही सी झालेली आहे. त्या अनुषंगाने ही जी काही इतिवृत्तांत आहे त्या व्ही सीमध्ये ठरलेली त्या संदर्भामध्ये माहिती आहे. आता मुख्यमंत्र्यांनी जे काही आपले 7 कलमी कार्यक्रम आखलेले आहेत आणि शिक्षण मंत्री महोदयांनी जे काही 10 कलमी कृती कार्यक्रम आखलेला आहे त्या अनुषंगाने त्याचा आढावा घेण्यासाठी या व्ही सी होत आहेत. अगोदर प्रधान सचिवांची 21 जानेवारीला व्ही सी झाली, नंतर विभागीय कार्यालयाचे जे काही आहे ते 25 जानेवारीला व्ही सी झाली. त्या अनुषंगाने यामध्ये व्ही सीमध्ये अनेक असे विषय होते. त्यामध्ये आपण बघू शकता शिक्षणाधिकारी प्राथमिक व योजना झूम मीटिंग 25 जानेवारी सायंकाळी 6 वाजता झाली. यांचे जे अध्यक्ष होते BB चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उपरोक्त दिनांकास शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक छत्रपती संभाजीनगर व नाशिक विभाग संयुक्त झूम मीटिंग घेण्यात आली. त्याच्यामध्ये नाशिक पण विभागाची झाली. या बैठकीत डॉक्टर BB चव्हाण माननीय उपसंचालक व रवींद्र वाणी सहाय्यक संचालक यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीतील एकूण 38 अधिकारी उपस्थित होते या दोन विभागामध्ये. त्या ऑनलाईन व्ही सीचा जो काही इतिवृत्तांत आहे तो आपण बघूया. मात्र या इतिवृत्तांतामध्ये आपल्या शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडीशी काय निगडीत आहे त्यावरच आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे 7 कलमी कृती कार्यक्रम करावयाची कार्यवाही काय होती, कालावधी काय होता, जबाबदार अधिकारी कोण, त्याचा शेरा काय होता या संदर्भामध्ये माहिती बघतो आहे आपण. विद्यार्थ्याची अपार ID आपल्या सगळ्याला माहिती आहे. शालेय शिक्षण जे काही आयुक्त आहेत यांच्या माध्यमातून त्याचा जो कालावधी आहे अपार IDचा तो 28 फेब्रुवारीपर्यंत त्याचा कार्यकाल असणार आहे. कालावधी त्या कालावधीमध्ये किंवा त्या कालावधीच्या पूर्वी कंप्लीट करायचं आहे. आता हे आपल्याशी निगडीत नाही. नंतर मग हे जे पॅट चाचणी आहे या संदर्भात 100 दिवसाचा कृती कार्यक्रम काय आहे. 100 दिवसाचा कृती कार्यक्रम सर्वांना 100 शाळांना भेटी द्यावायच्या आहेत. शाळा भेटी दरम्यान सर्व अधिकाऱ्यांनी इयत्ता व विषयनिहाय हे पण विद्यार्थ्यांशी निगडीत आणि शालेय शिक्षण विभागाशी निगडीत आहे. 100 दिवसांचा कृती कार्यक्रम जसं दादासाहेब भुसे यांनी शिक्षण मंत्री झाले तेव्हापासून या कार्यक्रमाला अति जोर आलेला म्हणजे जास्त महत्त्व आलेलं आहे. त्यासोबतच अत्यंत महत्त्वाची आपण आता बघू 0 या संदर्भामध्ये आहे एनरोलमेंट. आपल्या कार्यक्षेत्रातील 0 पट असलेल्या शाळाबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. सदरील शाळेवर शिक्षक कार्यरत नसतील याबाबत दक्षता घ्यावी, नसतील तर याबाबतीत दक्षता घ्यावी. तसेच काही प्रकरणात न्यायालयीन प्रकरणे आहेत. या संदर्भात 28 फेब्रुवारीपर्यंत कालावधी आहे त्या कार्यकालामध्ये करायचं आहे. आता हे अनधिकृत शाळा या संदर्भामध्ये सध्याला अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हे पण 31 जानेवारीपर्यंत त्यावर कार्यवाही करायची आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील एकही शाळा अनधिकृत सुरू राहणार नाही याची दक्षता घ्यायची संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक
माध्यमिक यांचे ते कार्यक्षेत्र आहे. आता आपल्या महत्त्वाचा विषय जो आहे तो हा आहे, एक शिक्षकी शाळा. गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून तालुकानिहाय 0 ते 5 किंवा 0 ते 10 पट संख्या, हे दिसत असेल, 0 ते 5 किंवा 0 ते 10 पट संख्या असलेल्या शाळेची माहिती घ्यावी. तसेच 2 शिक्षक पर्यंत मान्य असताना एक शिक्षक कार्यरत राहणार नाही याबाबत देखील उपाययोजना करावं. हे आहे 31 जानेवारीपर्यंत. शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व. म्हणजे काय मित्रांनो, जे कंत्राट भरतीचा विषय तुम्हाला सांगितलं आजपर्यंत वारंवार सांगितलं की एका शाळेवर एक शिक्षक अतिरिक्त होईल तर दुसऱ्याचं समायोजन करावं लागणार आहे. तर या संदर्भामध्ये त्याची समायोजनाची प्रक्रिया आहे ती 31 जानेवारी म्हणजे आज 27-28 तारीख आहे. तर पुढच्या 3 दिवसामध्ये याची पूर्ण कार्यवाही घ्यायची आणि समायोजनाच्या संदर्भामध्ये या विषयीमध्ये रणजितसिंह देवल जो काही सचिव आहेत, प्रधान सचिव, यांनी फार शिक्षणाधिकाऱ्यावरला झापलेला आहे. त्या कामामध्ये दिरंगाई करू नका अशा पद्धतीचं इथं लक्षात येईल तुम्हाला. तर हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आपण म्हणतो ना की शिक्षक भरतीच्या जागा वाढायच्या असेल तर कंत्राट भरतीची भरती प्रक्रिया रद्द झाली पाहिजे. तर हा इतका धोरणात्मक निर्णय आहे की नवीन सरकारसुद्धा याला जोर धरून लागू करण्याचा प्रयत्न करतं. याला प्रचंड विरोध होणं काळाची गरज आहे. मी प्रत्येक वेळा सांगतोय तुम्हाला. तर याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि काही लोकांचा अभ्यास नसते तरी ते लोक म्हणतात की दिशाभूल केली जाते कंत्राट भरतीच्या नावाखाली. तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आता येतीलच हळूहळू. नंतर मग हे अनएडेड इंटू सेल्फ फायनान्स कन्व्हर्जन. प्रधान सचिव यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाच्या संदर्भात फक्त 2 प्रकारच्या शाळा चालू राहतील. एक अनुदानित, दुसरी सोय अर्थसहाय्यता सहित म्हणजे सेल्फ फायनान्स शाळा. याची कार्यवाही जी आहे ती 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करायची आहे. म्हणजे बोगस असतील तर हे CM श्री स्कूल आहेत, डिजिटल अटेंडन्स आहे विद्यार्थ्यांची, त्यासोबतच संच मान्यता कॅम्प घेण्यात आलेल्या असून यापुढे संच मान्यता शिक्षणाधिकारी यांची डिजिटल स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. याबाबत प्रोग्रामर या सूचना द्याव्यात. 23-24 व 24-25 या सर्व शाळांच्या संच मान्यता पूर्ण करून घेण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांची असेल. ती संच मान्यता पूर्ण करण्याची जबाबदारी 31 जानेवारीपर्यंत असणार आहे मित्रांनो. त्यानंतर मग अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन. जाहिरातींना म्हणजे लवकर अपडेट होण्यासाठी अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन फार महत्त्वाचं असते प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये. आणि ही जी VC होते ना, हे पूर्ण सेकंड फेजच्या जे जाहिराती तात्काळ अपलोड करण्याच्या संदर्भामध्ये हे अडथळे आहेत. हे पूर्ण करूनच मग ते पुढच्या गोष्टी आहेत, हे तांत्रिक बाबी आहेत. त्या संदर्भामध्ये या जोरदार घडामोडी सुरू आहेत मित्रांनो. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत कार्यवाही शासन निर्णयाप्रमाणे होत नसल्या कारणाने माननीय प्रधान सचिव यांनी हे बघा तुम्हाला म्हटलं ना समायोजनाची कार्यवाही जोरदार नाही म्हणून माननीय प्रधान सचिव यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून संच मान्यता 23-24 नुसार अतिरिक्त शिक्षकाच्या समायोजनाबाबतची कार्यवाही पूर्ण करण्याची तारीख जी आहे ते किती आहे 31 जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करायचं समायोजन. आणि ही जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद या सगळ्यांची आहे. नंतर शालार तायडीचे प्रस्ताव आहेत. शालार तायडी अनेकांचे प्रश्न आहेत, तसंच शालार तायडीचे प्रस्ताव राहिले. तर हे जे प्रस्ताव आहेत ते याची तारीख मात्र इथं दिलेली नाही, त्याची प्रस्ताव सादर करायचे आहेत. नंतर सगळ्यात महत्त्वाचं इथे आपला शिक्षक भरतीचा प्रश्न, टीचर व्हॅकन्सी व बिंदू नामावली. म्हणजे टीचर व्हॅकन्सी म्हणजे जाहिराती आपल्या आणि बिंदू नामावली खाजगीच्या. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पद भरतीबाबत कार्यवाही सुरू झालेली आहे. शासन निर्णय 27 फेब्रुवारी 2024 नुसार सर्व संस्थांची बिंदू नामावली प्रमाणित करून घ्यावी व पोर्टलवर भरती प्रक्रियासाठी अपलोड करावी. शिक्षणाधिकारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या भरती संदर्भाचे कामकाज करावे. यापूर्वी झालेल्या प्रपत्रामध्ये संस्थानिहाय बिंदू नामावली तपासणीबाबतची माहिती तात्काळ देण्यात यावी. आता हे काम कधीपर्यंतचं आहे, रोस्टर कंप्लीट करून घेणे आणि जिल्हा परिषद जाहिराती अपलोड करणे याची कार्यवाही जी आहे ते 20 तारखेपासून आपल्याला माहिती आहे सुरू झालेली आहे पवित्र पोर्टलला. तर त्याची अंतिम मुदत जी आहे ते 28/1/2025 पर्यंतची आहे. म्हणजे या कालावधीमध्ये सगळ्या जाहिराती या अपलोड करणं बंधनकारक आहे आणि ही जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांची आहे. याच्यामध्ये संस्थांचं जे काही आहे तर त्यांनासुद्धा 27 फेब्रुवारी 2024 नुसार संस्थांची जी काही बिंदू नामावली आहे ते करायला सांगितलेलं आहे. आणि गेल्या लाईव्हमध्ये आपण माहिती बघितली 6 जिल्ह्याची आपल्या सगळ्याला माहिती आहे, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, सोबतच बुलढाणा, धुळे,
अजून एक जिल्हा होता, आठवत नाही आहे, नंदुरबार. ह्या ज्या जिल्हा परिषद आहेत, खाजगी आस्थापना आहेत, तर या व्हीसीमध्येच त्यांना सांगितलेलं आहे की तुमचे 27 फेब्रुवारीच्या अगोदरचे रोस्टर आहेत, त्याच्यानंतरची जर कंप्लीट होत नसेल तर तुम्ही त्या जाहिराती देऊ नका, अशा खाजगी आस्थापनाला त्या ठिकाणी सक्त सांगण्यात आलेलं आहे. आणि ती जाहिरात देण्याची जी मुदत आहे ती 28/1 म्हणजे 28 जानेवारी 2025पर्यंतची आहे मित्रांनो. नंतर मग शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे हे व्हीसीच्या माध्यमातून माहिती घेण्यात आलेली आहे. आणि मला वाटते कनिष्ठ महाविद्यालय हे हर घर संविधान SCRTकडून या संदर्भामध्ये 28 तारखेपर्यंत कार्यक्रम आयोजन करण्याचं होतं. ते अहवाल जे आहे ते त्यापर्यंत पोहोचायचे होते. आणि हे स्वाक्षरी डॉक्टर BD चव्हाण, विभागीय शिक्षण उपसंचालक संभाजीनगर. अशा पद्धतीचं मित्रांनो ही व्हीसी झालेली आहे. आणि या व्हीसीमध्ये जी काही चर्चा झालेली आहे, जी काही त्यांना डेडलाईन दिलेली आहे, ती अशा पद्धतीची या कालावधीमध्ये ती ज्या काही जाहिरातीची कार्यवाही करायची आहे त्या पद्धतीनं या संदर्भामध्ये डेडलाईननुसार करायची सांगितलेली आहे. तर मित्रांनो, जिल्हा परिषदेची जी काही जाहिराती आहेत तर त्या जाहिराती आता 20 तारखेपासून सुरू झालेल्या पुढील 28 तारखेपर्यंत म्हणजे 8 दिवसाची त्या ठिकाणी त्यांना मुदत दिलेली आहे. ही या व्हीसीच्या माध्यमातून इतिवृत्तांतामध्ये दिलेली ही माहिती आहे. या संदर्भामध्ये अजून एकदा तुम्हाला ही आपण बघितले, हे पुन्हा एकदा तुम्हाला टीचर व्हॅकन्सी व बिंदू नामावली या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. हे जे कालावधी आहे तो 28/1/2025पर्यंतचा असणार आहे मित्रांनो. या व्हीसीमध्ये आणि या व्हीसीच्या संदर्भामध्ये कार्यवाही काय झालेली आहे त्या संदर्भात डेली व्हीसी घेतली जाते. आणि कोणाला काय त्रुटी असतील, काय अडचणी असतील तर त्या संदर्भामध्ये सांगितलं जाते. मात्र याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की 0 ते 5 पट संख्यांच्या शाळा असो किंवा 0 ते 20 पटांच्या शाळा असो, या संदर्भामध्ये भविष्यामध्ये शासन बऱ्याच वेळा आपण पाठपुरावा करतो आहे. इंटरनली माझं काम सुरू आहे. 2 वेळा मी भेटीसुद्धा तशा संदर्भात घेतलो आहे. पण यावर मात्र तोडगा निघणं फार कठीण दिसत आहे. पण आपण त्या संदर्भामध्ये योग्य ते अजून म्हणजे माघार घेतलेली नाही. आपलं काम सुरूच आहे. आजसुद्धा शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये आपल्या टीमला पाठवलेलं आहे, मंत्रालयातसुद्धा पाठवलेलं आहे त्या संदर्भामध्ये निवेदन आणि चर्चा करायला. बघूया, आपण जोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही तो पण आपल्याकडे लढण्याचं म्हणजे लढू शकतो आपण. त्यामुळं नक्कीच 100% याच्यामध्ये तोडगा निघण्याचा आपण प्रयत्न करूया. यामध्ये आपण जास्तीत जास्त योग्य ते म्हणजे किमान पूर्ण नाही तर नाही एक लवचिकता कशी निर्माण होईल आणि अर्ध्या तरी जागा ज्या 0 ते 10 पटांच्या शाळेवरच्या अतिरिक्त आहेत त्यापैकी कशा आपल्याला मिळतील. आणि जे काही 2022-23चं संचमान्यता आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आणि सगळीची सगळी कशी पवित्र पोर्टलला अपलोड होतील या संदर्भामध्ये वारंवार माझं बोलणं सुरू असते. आणि संभाजीनगरच्या शिक्षणाधिकारी मॅडम यांच्याशी सुद्धा मी तिथल्या जाहिरातीच्या संदर्भात स्टेटस काय आहे त्या संदर्भामध्ये चर्चा केली. मात्र तिथे बरेच 164 पदं अतिरिक्त आहेत. त्या अनुषंगाने तिथलं काम सुरू आहे, समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि नक्कीच जास्तीत जास्त पदं कसे येतील या संदर्भामध्ये राज्यातील अनेक युवो यांच्यासोबत मी बोलतो आहे आणि आपलं टीम पण त्या ठिकाणी काम करते. नक्कीच मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती बघितली. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि ही महत्त्वाची माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. धन्यवाद. तुर्तास थांबतो. काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.